नमस्कार पालकांनो, आज मी तुमच्या समोर सुसंवाद साधण्याचं प्रमुख कारण असं आहे की मी आज पालक या भूमिकेतून तुमच्याशी सुसंवाद साधणार आहे. आज तुमच्याशी सुसंवाद साधण्याचं प्रमुख कारण असं आहे की ज्या काही शिक्षण परिषदा आहेत या शिक्षण परिषदांमधून विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे तसेच शिक्षकांच्या अध्यापनाचे 10 महत्वाचे शालेय कार्यदिन वाया जात आहे. हा त्यामागचा व्हिडिओ बनवून तुमच्याशी संवाद साधण्याचं हे कारण आहे. तर आमचे जे काही राज्यामध्ये काम करणारे जे काही शिक्षक बांधव आहेत या शिक्षक बांधवाची सुसंवाद साधला असता तर त्यांचंही म्हणणं त्यांची ही इच्छा शिक्षण परिषदेला जाण्याची नसते, परंतु शासनाचा आदेश असल्यामुळं त्यांना किंवा वरिष्ठांचा आदेश असल्यामुळं त्यांना कसल्याही प्रकारे डावलता येत नाही. म्हणून आणि आज हे सत्य सांगायला आजपर्यंत कोणी समोर आलेलं नाही. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामध्ये आम्हाला शालेय कामकाजाचे 234 कार्यदिन सांगितलेले आहेत. त्यामध्ये 234 कार्यदिनांमध्ये महत्वाचे 10 कार्यदिन या ठिकाणी या शिक्षण परिषदांच्या माध्यमातून वाया जात आहे. यामागे शासनाचा अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा शिक्षकांची क्षमता वृद्धी करण्यासाठी ह्या शिक्षण परिषदांचं आयोजन प्रत्येक महिन्याच्या एका वारी किंवा एका दिवशी केलं जातं. परंतु यामधून मला सांगायचं आहे यातून 10 महत्वाचे कार्यदिन त्या ठिकाणी वाया जात आहेत. त्यानंतर शिक्षण परिषदांचं या ठिकाणी आपण सध्याचं वास्तव रूप जर पाहिलं तर शिक्षण परिषदांची व्याख्या मला दिसलेल्या स्वरूपावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर शिक्षण परिषदा म्हणजे काय? तर शिक्षण परिषदा म्हणजे स्नेहभोजन, स्नेहमिलन, फोटो सेशन, स्वागत समारंभ, चाय पे चर्चा म्हणजे आजची शिक्षण परिषद. तर मी शासनाला सांगू इच्छितो की तुमचा जो काही उद्देश आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा उद्देश आहे. त्यामध्ये आम्हाला तुमच्या उद्देशाला म्हणजे विरोध करण्याचं कारण नाही. तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोरोनाच्या काळामध्ये जग ऑनलाईन चाललेलं होतं. मग ह्या शिक्षण परिषदांमध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत किंवा शिक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत तर त्या ज्या काही गोष्टी आहेत व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबला अपलोड करा आणि सगळं केंद्रप्रमुखाच्या माध्यमातून तुम्ही जे काही शिक्षकांचे ग्रुप आहेत त्या शिक्षकांच्या ग्रुपला सांगा आणि त्या माध्यमातून आम्हाला म्हणजे लेकरांचे कार्यदिन वाया न घालवता या शिक्षण परिषदेलाही हजर राहता येईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्यानंतर त्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएटने ज्यावेळेस सर्व गट शिक्षण अधिकारी कार्यालयाला कळून सांगितले होते की आपल्या केंद्र स्तरावर शिक्षण परिषदांचं आयोजन करण्यात यावं, तर त्यामध्ये एक टीप खाली होती. त्या पत्रामध्ये टीप अशी होती की सर्व मुख्याध्यापकांनी शालेय पोषण आहाराचं वाटप करून पूर्ण वेळ शिक्षण परिषदेला उपस्थित राहावं. मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डाएट तसेच या माध्यमातून वरिष्ठांना सांगू इच्छितो की त्या अशा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तशा म्हणजे पत्रामध्ये उल्लेख शालेय पोषण आहाराबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या कामकाजाचं नियोजन लावून पूर्ण वेळ तुम्ही शिक्षण परिषदेला उपस्थित राहा या पद्धतीनं जर नियोजन केलं तर मला तरी वाटतं की जे काही 10 दिवस जे वाया जाणार आहेत आणि तेही अध्यापनाचे तर ते जाणार नाहीत. त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्या माध्यमातून की शिक्षण परिषदा जर एवढ्या महत्वाच्या आहेत तर राज्यातल्या ज्या काही सीबीएसईच्या शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सीबीएसईच्या शाळांना सुद्धा शिक्षण परिषदा अनिवार्य कराव्यात, कारण त्या शिक्षकांचीही क्षमता वृद्धी होणं आवश्यक आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही मी विषय मांडलेला आहे या विषयावर कुठेतरी सकारात्मक विचार करावा. धन्यवाद.